पुढे बातमी आहे वाशिममधून। वाशिम जिल्ह्याला पाणी टंचाईच्या झळा बसू लागलेल्या आहेत। पैनगंगेमधल्या कोल्हापुरी बंधारे आता कोरडे ठाक पडले। जनावरांच्या पाण्याचा एक मोठा प्रश्न आता झालेला आहे। गंभीर हा प्रश्न आणखी बनत चाललेला आहे। तर चारा टंचाईसोबत इथं भीषण पाणी टंचाई सुद्धा आता जाणवू लागलेली आहे। तर वाशिम जिल्ह्यामध्ये पैनगंगेतले बंधारे कोरडे ठाक पडलेत आणि आपण पाहू शकतोय की किती तीव्र उन्हाळा आहे। पाणी टंचाईच्या आता मोठ्या झळा बसू लागलेल्या आहेत। पिण्याच्या पाण्याचा तर प्रश्न आहेच आहे। चारा टंचाईबाबत सुद्धा आता भीषण अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। पाणी टंचाई, चारा टंचाई, त्यामुळे जनावरांना कसं पाळायचा एक मोठा प्रश्न सध्या शेतकरी बांधवांसमोर आहे। तर पैनगंगेची ही दृश्य आपण पाहतोय। नदीचे बंधारे कोरडे ठाक पडलेले आहेत आणि त्यामुळे जनावरांच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न तितकाच गंभीर बनत चाललेला आहे। वाशिम जिल्ह्यातली ही सगळी दृश्य आपण पाहतोय। संपूर्ण राज्यामध्येच पुढचे 5 दिवस तर उन्हाच्या झळा वाढणार आहेत। मात्र जिल्ह्यामध्ये उन्हाच्या तीव्रतेमुळे कशा प्रकारचं हे चित्र निर्माण झालंय त्याची दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। वाशिम जिल्ह्यातली दृश्य आहे तर पाणी टंचाईच्या तीव्र झळा वाशिम जिल्ह्यामध्ये आहेत आणि काय नेमकी सगळी परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी। वाशिम जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 40शी पार गेलेला आहे आणि या तापमानाचा परिणाम असा झाला की सध्या ज्या नदी नाले ओढे आहेत त्याचं बाष्पीभवनामुळे संपूर्ण नद्या ह्या कोरड्या झालेल्या आहे। आपण बघू शकतो, मी आहे या वाशिम जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदी तीरावरती आणि ही नदी पावसाळ्यामध्ये रौद्र रूप धारण करते। मात्र उन्हाळ्याची चाहूल लागल्यानंतर संपूर्ण नदी पात्र हे कोरडं झालेले आहे। त्यामुळं येथे पाणी टंचाईची समस्या निर्माण झालेली आहे। एकंदरीत दरवर्षी या नदीवर या परिसरातील मोठ्या प्रमाणावर रब्बीच्या हंगामात शेतकरी जी पाण्याची उचलणी करतात। मात्र या वर्षी मोठ्या प्रमाणावर पाण्यात टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। आपल्यासोबत शेतकरी आहे, दादा काय सांगसाल, कशा प्रकारची पाण्याची परिस्थिती व नदी पात्र कोरडे झालेले आहेत? यावर्षी उष्णतामान हे खूप वाढलेलं आहे। पारा 40च्या जवळपास आपल्या वाशिम जिल्ह्याचा जाते आहे। आम्ही ज्यावेळेस निष्कर्ष काढला की एवढं पाणी यावेळेस बरसातीमध्ये आपलं नुकसान करते आणि ज्यावेळेस फेब्रुवारी पासून यातलं पाणी कमी होत चालते, जसजसं ऊन तापायला लागतं तसतसं नदी कोरडी होत जाते। त्याला कारण एकमेव आमचा हा जो कोल्हापुरी बंधारा आपल्याला दिसतो आहे, या नदीवर जो कोल्हापुरी बंधारा आहे त्याची दुरुस्ती करून, नाही दुरुस्ती झाली कमीत कमी गेटचे रबर शीट हे बसून जर वेळेवर जर पाणी अडवलं तर संदर्भ अशामुळे कमीत कमी मार्च एप्रिल पर्यंत तरी पाणी आम्हाला पोहोचेल आणि जनावरांकरता मे महिन्यापर्यंत तरी पाणी राहील अशी शक्यता वाटते। गणेश मोहळे, झी मीडिया, आसेगाव, वाशिम।